To be or not to be, that is the question. माझ्या आवडत्या नाटकातला, आवडत्या सुगतातला आवडता प्रश्न. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. पण जर मला विचाराल तर जगावं की प्रेम करावं हा एकच सवाल आहे. कारण प्रेम केलं म्हणजे मरणं आलंच. प्रेम म्हणजे जुरणं आणि जुरत जुरत मरणं. हा आपला ना एक सॉलिड गोल आहे. जन्माला आल्यापासून जवळची माणसं खूप जवळ आली तर दुरावतात आपल्यापासून. जन्माला आलो आणि आईनं पहिल्यांदा कुशीत घेतलं, गेली ती. त्याच्यानंतर बरेच दिवस बाबा बोलला नाही आपल्याशी. आई विना वाढलो. बाबा समोर होता तरी पण माया करत नव्हता. पण मग पहिली दुसरीत असताना बापाला आपल्यावर सॉलिड दाटून माया आली. मला वाटलं आता आपल्याला बापाची माया मिळेल. पण कसलं काय, आपल्याला कुशीत घेतलं आणि त्याच्यानंतर आठवड्याभरातच आजारी पडून बाप सुद्धा तिथं आईच्या फोटोच्या बाजूला जाऊन बसला. तिथून कानाला खडा लावला की आता कुणाला जवळ घ्यायचं नाही. बापाची ना आईची माया एकत्र देणारी देवक काकू, खऱ्या अर्थानं माझी आई, खऱ्या अर्थानं माझा बाप. तिला त्रास नको म्हणून लहानपणापासूनच तिच्यापासून लांब राहिलो. या गावावर, गावातल्या माणसांवर प्रेम असून सुद्धा दूर तिकडे मुंबईत जाऊन राहिलो. पुढे शिक्षण करत करत पुण्याला आलो, डॉक्टर झालो आणि दुनियाचा इलाज करणाऱ्या ह्या डॉक्टर अभयलाच एक रोग जडला, प्रेम रोग. सुरुवातीला भीती वाटली, पण मग तिनेच आयुष्यात जवळ येऊन मला हे समजवलं की मी ज्यांच्यावर प्रेम करतो ती माणसं दुरावतात हा फक्त गैरसमज आहे. खरं सांगतो, तेव्हा नव्यानं मला हे जग आपलं वाटू लागलं. मला जगावंसं वाटू लागलं, मला प्रेम करावंसं वाटू लागलं. माझं मूर्ख मन खूप सारी स्वप्न पाहू लागलं आणि बघता बघता आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी सगळी तयारी केली होती मी. कोर्टात जाऊन लग्न करणार होतो आणि त्याच्यानंतर देवळात. हे मंगळसूत्र मी तिच्यासाठी घेतलं होतं, पण माझी मनस्वी त्या दिवशी कोर्टात आलीच नाही. सबंध दिवस तिची वाट पाहिली. अगदी रात्र झाली तरी ती आली नाही. रात्री जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा कळाले की ती गेली. कायमची. मला जवळ घेणारा आणखी एक माणूस त्या फोटोच्या चौकटीत जाऊन बसला. तिला विसरत ही अवमाननेचा आधार घेतो. कारण कुठल्या तर पुस्तकात वाचलं होतं, जो दारूच्या खूप जवळ जातो ना तो कायमचा संपतो. सो लेट्स सी, एकमेकांच्या जवळ आल्यावर ही दारू मला संपवते की मी दारूला.